Hello friends, I am Anita Patil, subject Environment Education and Water Security. Students, in today's lecture, we are going to see the man-made disaster. Difference of man-made disasters from natural disasters in chapter 5th Disasters. In most cases of natural disasters, the hazards is directly attributable. However, the main causes of man-made disaster are complex and interrelated. Man-made disaster could also result from natural disaster, as for example, earthquake may render large number of people homeless and without livelihood, which could lead to unforeseen consequences. To a certain extent, natural disaster may sometimes be considered as human-induced disasters. Areas which serve deforestation, erosion, overcultivation and overgrazing tend to be hardest hit by disasters. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय, नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती यातील फरक याचा अभ्यास करणार आहोत. नैसर्गिक आपत्तीच्या बऱ्याच प्रकारामध्ये धोक्याचे कारण असते. तथापि मानवनिर्मित आपत्तीचे मुख्य कारण जटिल आणि एकमेकात गुंतलेले असते. मानवनिर्मित आपत्ती नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून येऊ शकतात. उदाहरणार्थ, भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांवर बेघर व उपजीविकेशिवाय राहण्याची वेळ येऊ शकते, ज्यामुळे अनपेक्षित परिणाम होऊ शकतात. काही प्रमाणात नैसर्गिक आपत्तींना कधीकधी मानवप्रेरित आपत्ती मानली जाऊ शकते. व्यापक व तीव्र जंगलतोड, जमिनीची धूप, व्यापक लागवड आणि अतिचराई या गोष्टी सर्वाधिकपणे आपत्तीस कारणीभूत ठरू शकतात. देन कॉजेस ऑफ man-made disasters. Which is the causes of man-made disaster? Human-induced disaster occur due to many and varied causes. They could arise from the indiscriminate industrialization, overpopulation, increased consumerism with use of hazardous substances or processes, or simply accidents of various types. Negligence on the part of professionals as well as the public along with the ignorance increase the possibility of man-made disasters. Man-made disaster could also be caused due to unintentional activity, poor maintenance, low quality work or human error. On the other hand, they could also result from willful, deliberate and intentional activity, such as sabotage, mischief, revenge, riots, mob fury or enemy attack. Sometimes man-made disasters, especially those related to industrial and technological causes, are the result of system or processes malfunctioning, as in the case of nuclear radiation, gas leak, explosion and fire, etc. विद्यार्थी मित्रांनो, मानवनिर्मित आपत्तीची कारणे ही मानवप्रेरित आपत्ती अनेक आणि विविध कारणांमुळे होतात. अतिप्रमाणात औद्योगिकरण, विविध तसेच लोकसंख्या वाढ, वाढता उपभोग, घातक पदार्थांचा वापर किंवा प्रक्रियांचा वापर करणे, याचबरोबर विविध प्रकारचे अपघात यामुळे उद्भवू शकतात. व्यावसायिकांचे तसेच जनतेचे अज्ञान व दुर्लक्ष यामुळे मानवनिर्मित आपत्तीची शक्यता वाढते. जनतेच्या गैरवर्तनाने मानवनिर्मित आपत्तीची शक्यता वाढते. नकळत केलेली कृती, वाईट देखभाल, कमी गुणवत्तेचे काम किंवा मानवी चुका यामुळेही मानवनिर्मित आपत्ती होऊ शकते. दुसरीकडे ते खोडकर वृत्तीने जाणून बुजून व हेतुपुरस्सर कृतीद्वारा होऊ शकतात.
बदल्याच्या भावनेने, दंगलीच्या जमावाच्या हिंसक कृतींच्या माध्यमातून, रागाने, शत्रूंच्या हल्ल्याच्या माध्यमातून कधीकधी मानवनिर्मित आपत्ती येऊ शकतात. विशेषतः औद्योगिक आणि तांत्रिक कारणांशी संबंधित, जसे की अणुऊर्जा, किरणोत्सार, वायुगळती, विस्फोट आणि आग इत्यादी बाबतीत कमकुवत, बिघडलेली प्रणाली किंवा प्रक्रिया यामुळे मानवनिर्मित आपत्ती येऊ शकतात. यामध्ये पहा, मानवनिर्मित आपत्तीमध्ये पहिली जी आपत्तीचा प्रकार आहे तो म्हणजे फर्स्ट टाईप ऑफ मॅनमेड डिझास्टर इज biological disaster. Biological disaster are naturally scenarios involving disease, disability, or death on a large scale among humans, animals, and plants due to microorganisms like bacteria or virus or toxins. म्हणजेच पहा, जैविक आपत्ती ही नैसर्गिक परिस्थिती आहे जी सूक्ष्मजीवांमुळे, जीवाणू किंवा विषाणू किंवा त्यांचे विष होते. यामध्ये रोग, अपंगत्व किंवा माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये व वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यूचा समावेश असतो. म्हणजेच याचं उदाहरण आपल्याला देता येईल ते म्हणजे कोविड-19. कोरोनासारखा विषाणूने सगळं जगभरावरती ही एक मोठी आपत्ती, जैविक आपत्ती आलेली आहे. देन बायोलॉजिकल डिझास्टर्स मे बी इन द फॉर्म ऑफ एंडेमिक affecting disproportionality large number of individuals within a population, community or region at the same time. Examples being cholera, plague. Pandemic is an epidemic that spread across a large region, that is continent or even worldwide, or existing, emerging or reemerging disease. Example इन्फ्लुएन्झा, H1N1 म्हणजे स्वाईन फ्ल्यू. आणि आत्ताचं आपण पाहिलं एक्झाम्पल कोविड-19. देन एक्झाम्पल्स इज मॉस्किटो बॉर्न डिसीजेस लाईक मलेरिया, डेंग्यू, फ्लेरिया, चिकनगुनिया, स्वाईन फ्ल्यू. म्हणजेच पहा, जैविक आपत्ती या स्वरूपाचे असू शकतात. साथीचे रोग, एखाद्या ठिकाणी एकाच वेळी खूप मोठ्या संख्येत लोकांना लागण होते, याला साथीचे रोग असे म्हणतात. उदाहरणार्थ कॉलरा व प्लेग. म्हणजेच काय आपण त्यांना म्हणतो इपिडेमिक म्हणजे डिसीजेस. रोगाची साथ ही मोठी असते, म्हणजे ही रोगाची साथ असतेच, परंतु त्याची व्याप्ती खूप मोठी असते. एखादा खंड किंवा पूर्ण जगभर ही साथ पसरते. उदाहरणार्थ H1N1 इन्फ्लुएन्झा आणि स्वाईन फ्ल्यू आणि कोविड-19. तसेच मॉस्किटोज म्हणजे डासांमुळे होणारे आणि पसरणारे रोग, जसे की मलेरिया, डेंग्यू, फिलेरिया, चिकनगुनिया, स्वाईन फ्ल्यू, H1N1. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? डूज अँड डोंट्स. डूजमध्ये काय करावे? फॉलो सनडाऊन स्लीव्ज डाऊन. अप्रोच वेअर क्लोथ्स दॅट कवर आर्म्स अँड लेग्स. प्रिव्हेंट वॉटर कलेक्शन ऑन द ग्राउंड अँड अदर प्लेसेस टू प्रिव्हेंट मलेरिया ब्लीडिंग. एम्प्टी वॉटर कंटेनर्स ॲट लीस्ट वन्स ॲज अ वीक. रिमूव्ह वॉटर फ्रॉम कूलर फ्रॉम टाईम टू टाईम. कवर अँड सील एनी सेप्टिक टँक्स. Use mosquito nets, preferably insecticide-treated bed net. Apply insect repellent while sleeping to keep away mosquitoes. म्हणजेच पहा, काय करावे अशा वेळेला? तर सनडाऊन स्लीव्ज डाऊन या दृष्टिकोनाचा अवलंब करा. म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर हात व पाय झाकून जातील असे कपडे घालावेत किंवा हातावर व पायावर पांघरून घ्या. मलेरियाचे जीवाणू प्रजनन टाळण्यासाठी, रोखण्यासाठी जमिनीवर पाणी साठवणे टाळा. पाण्याचा साठा करण्यात आलेली भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करा. वेळोवेळी कूलर्समधून पाणी काढून टाका. सेफ्टी टँक झाकून ठेवा किंवा बंद करा. कीटकनाशक, उपचारित बेड नेट, मच्छरदाण्यांचा वापर करा. प्रामुख्याने डासांना पळवून लावणाऱ्या रसायनांचा, औषधांचा वापर करा व डासांना दूर ठेवा. डोंट्स म्हणजे काय करू नये? डू नॉट एनकरेज चिल्ड्रन्स टू वेअर शॉर्ट्स अँड हाफ स्लीव्स क्लोथिंग. डू नॉट अलाव वॉटर टू स्टॅग्नेट.
Do not allow discarded items to accumulate such as tires, tubes, empty coconut shells, household items, and objects where water may collect. Do not bath in village pond and allow cattle to take bath in the same pond. म्हणजेच पहा, काय करू नये तर मुलांना शॉर्ट्स आणि अर्ध्या बाह्यांचे कपडे घालण्यास प्रवृत्त करू नका. कोणत्याही जागेत अथवा खड्ड्यात पाणी साठू देऊ नका. टाकलेल्या वस्तू, टायर, नळ्या, नारळाच्या रिकाम्या करवंट्या, घरगुती वस्तू आणि जेथे पाणीसाठा होईल अशा वस्तू साठू देऊ नका. गावच्या तलावामध्ये पोहू नका. तसेच त्याच तलावामध्ये जनावरांना स्वच्छ करण्याचे टाळा. देन डायरियल ग्रुप ऑफ डिसीजेस इन्क्लुडिंग कॉलेरा. म्हणजेच पहा, अतिसार, डायरिया या रोगाबाबत काय करावे. डूज म्हणजे काय करावे. हँड हायजीन. एनकरेज ड्रिंकिंग ऑफ वॉटर from a safe source of water that has been disinfected. Add bleaching powder in all community wells at regular intervals. Then third is डायरियल ग्रुप ऑफ डिसीजेस इन्क्लुडिंग कॉलरा. म्हणजे अतिसार, डायरिया रोगांबाबत काय करावे. डूज हँड हायजिनिक. सेकंड, एनकरेज ड्रिंकिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ सेफ सोर्स or water that has been disinfected. Add bleaching powder in all community wells at the regular interval. Drink boiled potable water in an emergency that has been boiled for at least 15 minutes and consumed it on the same day. Promote storage of water in narrow mounted container. Cook food thoroughly, especially meat, poultry, eggs, and seafood until it is steaming and eat it while it is still hot. Ensure cooked meat and poultry is safe and no part of the meat discolored or foul smelling, and keep food item covered. Increase fluid intake as soon as diarrhea starts by drinking ORS solutions or lemon juice. Encourage banana eating, which provide potassium. Continue feeding children when they are sick and to continue breastfeeding if the child is being breastfed. Refer the diarrhea case to a health facility in case of the following: child is irritable, restless, or lethargic or unconscious, eating or drinking poorly, child has marked thirst, a child has fever to blood in stool. म्हणजेच पहा, अतिसार रोगाबाबत काय करावे. हाताची स्वच्छता राखावी. एखाद्या सुरक्षित स्रोतापासून किंवा जंतुनाशकाद्वारे शुद्ध केलेले पाणी पिण्यासाठी वापरा. ठराविक काळाने सर्व विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाका. आपत्कालीन परिस्थितीत उकळलेले पिण्यास योग्य पाणी प्यावे, जे कमीत कमी 15 मिनिटे उकळले गेले असले पाहिजे आणि त्याच दिवशी ते प्यावे. छोट्या तोंडाच्या बाटलीमध्ये पिण्याचे पाणी ठेवावे. मांसाहारी पदार्थ, अंडी आणि सीफूड नीट शिजवून घ्यावे आणि ते गरम असताना खावेत. शिजवलेले मांस आणि पोल्ट्री सुरक्षित असल्याची खात्री करा आणि दुर्गंध येत असल्यास किंवा रंग बदलले असल्यास त्याचे सेवन करू नये. अतिसार सुरू झाल्यानंतर ORS सोल्युशन किंवा लिंबाचे सरबत पिऊन शरीरात द्रव पदार्थ वाढवा. केळी खाण्यास उत्तेजन द्या, त्यातून पोटॅशियम मिळते. आजारी असलेल्या मुलांना आहार देणे चालू ठेवा आणि मूल स्तनपान करीत असल्यास त्याचे स्तनपान चालू ठेवा. खालील लक्षणे दिसल्यास पेशंटला दवाखाना, आरोग्य केंद्रात न्या. बालक चिडचिड करत असेल, अस्वस्थ, सुस्त किंवा बेशुद्ध असल्यास, खाणे कमी झाल्यास, मुलाला अति तहान लागत असल्यास, मुलाला ताप येत असल्यास,
संडासमार्फत रक्त जात असल्यास. देन डोंट्स म्हणजे काय करू नये. यामध्ये पहा, डू नॉट ड्रिंक वॉटर फ्रॉम अनसेफ सोर्स. डू नॉट ईट अनकुक्ड फूड अनलेस इट इज peeled or sealed. Do not leave cooked food at room temperature longer than 2 hours. Then do not consume cut fruit from vendors. Do not defecate in open area. Do not give access to rats and houseflies in your premises. म्हणजेच पहा, काय करू नये तर असुरक्षित स्रोतामधून आलेले पाणी पिऊ नये, कच्चे अन्न खाऊ नये, ज्या अन्नपदार्थांना साल टणक त्वचा असेल असे अन्नपदार्थ खाण्यास हरकत नाही. शिजवलेले अन्न 2 तासापेक्षा जास्त कालावधीसाठी खोलीत ठेवू नये. विक्रेत्याकडून कापून घेतलेल्या फळांचा वापर करू नका. खुल्या जागेत मल विसर्जित करू नका. आपल्या परिसरात उंदीर व माशांना येऊ देऊ नका. देन श्वसन संस्थेचे रोग म्हणजेच पहा, TB, ट्युबरक्युलोसिस, इन्फ्लुएन्झा, चिकनपॉक्स आणि मेनिंजायटिस. या रोगांमध्ये काय करावे आणि काय करू नये. रेस्पिरेटरी ग्रुप ऑफ डिसीजेस लाईक ट्युबरक्युलोसिस, इन्फ्लुएन्झा, चिकनपॉक्स, मेनिंजायटिस. Avoid close contact with people who are having respiratory illness. The sick person should stay at home and avoid going into community, school, office, public places for at least 24 hours and after symptoms have resolved. Sick person at home should keep distance from others. Respiratory hygiene, cough etiquette. Cover the nose mouth with handkerchiefs, tissue paper when coughing and sneezing, which should be disposed of in dustbins. Perform hand hygiene. For example, frequent hand washing with soap and water, alcohol-based hand rub, or antiseptic hand wash and thoroughly dried. Triple layer surgical mask of standard and certified masks should be worn by suspected, probable, confirmed cases of influenza. Get plenty of sleep. Be physically active. Manage your stress. Drink plenty of fluids and eat nutritious food. Avoid smoking. Person who have difficulty in breathing or shortening of breath should seek immediate medical attention and report to the nearby hospital. Immunization status should be up to date as per National Universal Immunization Program. म्हणजेच पहा, श्वसन संस्थेचे रोग यामध्ये ट्युबरक्युलोसिस, TB, इन्फ्लुएन्झा, चिकनपॉक्स आणि मेनिंजायटिस. या रोगांमध्ये कोणकोणती काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यांना श्वासोच्छवासाचा आजार आहे त्यांच्याशी जवळचा संपर्क टाळा. आजारी व्यक्तींनी घरीच राहावे व लक्षणे कमी झाल्यावर सुद्धा कमीत कमी 24 तास समुदाय, शाळा, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे. घरातल्या आजारी व्यक्तींपासून अंतर ठेवणे आवश्यक आहे. स्वच्छता शिष्टाचार. श्वसनाच्या आजाराबाबत पाळायच्या स्वच्छता. खोकला किंवा शिंकताना रुमाल, टिश्यू पेपरने नाक, तोंड झाकून ठेवा व त्यांच्या वापरानंतर कचरापेटीमध्ये टाकावे. हाताची स्वच्छता करा. उदाहरणार्थ नेहमी साबण किंवा पाण्याने हात धुणे, अल्कोहोल आधारित किंवा अँटिसेप्टिकने हात धुणे आणि व्यवस्थित सुकवले पाहिजेत. प्रमाणात केलेल्या ट्रिपल लेअर सर्जिकलचा मास्कचा इन्फ्लुएन्झाच्या संभाव्य व्यक्तींना, ज्यांना शंका आहे त्यांनी, ज्यांना खात्रीने इन्फ्लुएन्झा आहे त्यांनी वापर करावा. भरपूर झोप घ्या. शारीरिकरित्या सक्रिय राहा. तणावाचे व्यवस्थापन करा. भरपूर द्रवपदार्थ प्या आणि पोषक आहार घ्या. धूम्रपान टाळा. ज्या लोकांना श्वास घेण्यात अडचण येत आहे आणि ज्यांना श्वास घेताना दम लागतो आहे त्यांनी त्वरित आणि जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय सल्ला घ्यावा.
राष्ट्रीय युनिव्हर्सल टीकाकरण कार्यक्रमाच्या अनुसार आपले लसीकरण करून घ्यावे. देन नेक्स्ट man-made disaster is nuclear disaster. In that, the growth in the application of nuclear science and technology in the field of power generation, medicine, industry, agriculture, research and defense has led to an increase to the risk of occurrence of nuclear emergencies. म्हणजेच पहा, पुढची जी मानवनिर्मित आपत्ती आहे ती म्हणजे अणुऊर्जा आपत्ती. वीज निर्मिती, औषध उद्योग, शेती संशोधन आणि संरक्षणाच्या क्षेत्रात अणुविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरातील वाढ यामुळे अणुऊर्जा आपत्तीच्या धोक्यात वाढ झाली आहे. अणुऊर्जा आपत्ती ही वातावरणातील प्रभावाच्या मर्यादेनुसार साईट किंवा ऑफसाईट इमर्जन्सीमुळे उद्भवू शकते. रुग्णालये, उद्योग, कृषी किंवा संशोधन संस्थांमध्ये किरणोत्सर्गाचे स्रोत वापरताना चुकीच्या जागी ठेवल्यामुळे किंवा दोषपूर्ण हाताळणीमुळे देखील होऊ शकते. सार्वजनिक क्षेत्रामध्ये अणुऊर्जा आपत्ती कारणीभूत असलेल्या कारणांमध्ये अणुऊर्जा किरणोत्सर्गी सामुग्री वाहून नेणाऱ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो. हिरोशिमा व नागासाकीवर टाकलेले अणुबॉम्ब आणि पूर्वीच्या रशियामधील चर्नोबिल येथील अणुभट्टीच्या आघाताला दिलेली प्रचंड प्रसिद्धी यामुळे लोकांच्या मनात अशी अणुऊर्जा आपत्ती येऊ शकते अशी धारणा आहे. असे लक्षात असू द्या की आधुनिक संपर्क यंत्रणा, वाहतूक आणि वैद्यकीय सहाय्य या गोष्टी अशा घटनांमध्ये उपयोगी ठरतात. अणुऊर्जा आपत्कालीन परिस्थिती अद्यापही कार्यकारी प्रतिनिधींच्या नियंत्रणाबाहेरच्या कारणामुळे उद्भवू शकते. तथापि योग्य आपत्कालीन सज्जतेची तयारी योजना अशा ठिकाणी असली पाहिजे जेणेकरून पर्यावरणावर, उपजीविकेवर, मालमत्तेवर होणारे दुष्परिणाम हे टाळता येतात. देन नेक्स्ट man-made disaster is fire. Fire can rapidly and have a very serious effect on our lives, homes and families. It is very important that everyone in your family is aware of proper fire protection. म्हणजेच पहा, पुढची जी मानवनिर्मित आपत्ती आहे ती म्हणजे आग. आग खरोखरच त्वरेने येऊ शकते आणि त्यामुळे सजीवांवर, घरांवर आणि कुटुंबावर खूप गंभीर परिणाम होतात. आपल्या कुटुंबातील प्रत्येकास योग्य अग्निसंरक्षणाची जाणीव असणे खूप महत्त्वाचे आहे. नंतर आग या परिस्थितीमध्ये काय करावे? डूज स्टे calm, don't panic and don't run. Raise alarm and alert everyone in your premises. Escape first and then call for help. Use nearest available exit routes. While leaving the premises, close all doors and windows behind you if possible, but must ensure that nobody is left behind and you are safe. Use only escape routes because they are built from the purposes. Use staircase, don't use lifts. If you are trapped in your room, close the door and block any gaps which might let smoke or fumes through. Shout from the window to attract attention of rescue team as well as others. Do not forget to carry the disaster emergency kit before you evacuate. म्हणजेच पहा, आग या परिस्थितीत काय करावे? तर शांत राहा, घाबरू नका आणि धावू नका. धोक्याचा गजर वाजवा आणि आपल्या आवारात प्रत्येकास सतर्क करा. प्रथम स्वतः तेथून पळ काढा, त्यानंतर मदतीसाठी हाक द्या. सर्वात जवळील बाहेर जाण्याचा मार्गाचा वापर करा. परिसर सोडून जाताना मागे कोणी राहिले नाही ना याची खात्री करा आणि शक्य असल्यास आपल्या घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करा. परंतु अशा वेळेस आपण सुरक्षित आहात याची खात्री करणे आवश्यक आहे. केवळ सुरक्षित बाहेर जाण्याच्या मार्गाचा अवलंब करा. लिफ्टचा वापर करू नका, जिन्याने जा.
आपल्या खोलीत अडकले असाल तर दार बंद करा आणि दरवाजा अथवा खिडक्यांना जिथून धूर किंवा ज्वाळा येऊ शकतील त्यांना रोधक साहित्याच्या माध्यमातून बुजवून टाका, जेणेकरून धूर किंवा ज्वाळा आत येऊ शकणार नाहीत. बचाव कार्यसंघाचे तसेच इतरांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी खिडकीतून आवाज द्या. आपणास बाहेर काढण्याआधी आपत्कालीन संच सोबत घ्यायचे विसरू नका. Then don'ts. Never stand up in fire. Always crawl low under the smoke and try to keep your mouth covered. Then never go back into a burning building from any reason. Teach children not to hide from firemen. If someone is missing, tell the firemen. They are equipped to perform rescue safely. Don't secure open fire and smoke check doors as they limit the spread of fire and smoke when in closed position. म्हणजेच पहा, आग या परिस्थितीत काय करू नये? आग या परिस्थितीत धुरामध्ये केव्हाही उभे राहू नका. तथापि खाली झुकून अथवा झोपून सरपटत किंवा सरकत राहा आणि आपले तोंड रुमालाने झाकून ठेवा. कोणत्याही कारणास्तव कोणत्याही परिस्थितीत आग प्रभावित इमारतीत पुन्हा प्रवेश करू नका. मुलांना आग व्यवस्थापन कर्मचाऱ्यांपासून लपून राहू नका असे सांगा. आणि जर आपल्यातील कोणाचा शोध लागत नसेल तर संबंधित कर्मचाऱ्यांना याची माहिती द्या, कारण ते सुरक्षित बचाव कार्यासाठी प्रशिक्षित व सुसज्ज असतात. आतील बाजू जर आग असेल तर ती दरवाजे व खिडक्या बंद करून बंदिस्त करण्याचा प्रयत्न करू नका, कारण धूर व उष्णता रोखल्यामुळे अधिक धोकादायक व भीषण परिस्थिती उद्भवू शकते. पायऱ्यांवर, कॉरिडॉर किंवा लॉबीमध्ये अडकून राहणे, अडथळा करणे कटाक्षाने टाळावे. सुटकेच्या मार्गावर गर्दी गोंधळ करू नका. ते आपल्या सुटकेचे किंवा सुरक्षित बाहेर जाण्याचे मार्ग आहेत. आग परिस्थितीत कधीही लिफ्टचा वापर करू नका. नेहमी शिड्यांचा आणि पायऱ्यांचा वापर करा. आपल्या वस्तू गोळा करण्यासाठी थांबू नका. ओरडू नका किंवा धावू नका, यामुळे इतर लोक गोंधळात पडू शकतात. फटाके वापरण्यास नकार द्या. इथे पहा, अग्निशामक यंत्र जे आहे त्याची इथं फिगर दिलेली आहे. नो दी फायर एक्सटिंग्विशर म्हणजेच अग्निशामक यंत्र आहे. इथं दिलेलं आहे की कशा पद्धतीने ते असतं ते अग्निशामक यंत्र. या फिगरमध्ये दिलेलं आहे पहा. त्याची मेथड दिलेली आहे. हाऊ टू यूज फायर एक्सटिंग्विशर, पास मेथड फॉर यूजिंग फायर एक्सटिंग्विशर इथं दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता. बुकमध्ये सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता की फायर एक्सटिंग्विशर कशा पद्धतीने वापरायचा आहे किंवा हाताळायचा आहे. The next disaster is industrial disaster. In highly industrialized cities, accidents can cause serious impacts on citizens. Industrial development has led to concentration and localization of industries in certain areas where attempts at regulating them are essential. These require strong legal framework with adequate industrialization, adequate institutional prevention and implementation. Management. Industrial disaster are caused due to malfunctions, failure, or unanticipated side effects of technological processes. This usually occurs in the form of explosion, fire spill, leaks or wastage. All technological innovations have benefits but also carry risks. A technological disaster is a man-made disaster because of failure of proper management. म्हणजेच पहा, औद्योगिक आपत्ती म्हणजे काय? औद्योगिक आपत्ती ही मानवनिर्मित आपत्ती आहे. खूप औद्योगिकरण झालेल्या शहरातील लोकांवर अपघातांचे गंभीर परिणाम होऊ शकतात. शहरामध्ये औद्योगिक आणि तांत्रिक अपघात नाकारले जाऊ शकत नाहीत.
औद्योगिक विकासामुळे काही ठिकाणी उद्योग एकवटले आहेत. तिथे त्यांचे नियमन करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी पर्याप्त संस्थात्मक अंमलबजावणीची योजना व मजबूत कायदेशीर रचना आवश्यक आहे. तांत्रिक प्रक्रियेतील त्रुटी, अपयश किंवा अपरिहार्य दुष्परिणामामुळे औद्योगिक आपत्ती उद्भवलेल्या आहेत. हे सहसा विस्फोट, आग, सांडणे, गळती किंवा कचऱ्याच्या स्वरूपात होते. सर्व तांत्रिक नवकल्पनांचे काही फायदे आहेत, परंतु काही विशिष्ट धोके देखील आहेत. औद्योगिक आपत्ती ही मानवनिर्मित आपत्ती समजली जाते, कारण ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे मानवी चुकांमुळे, गलथानपणामुळे उद्भवू शकते. देन इफेक्ट्स ऑफ डिझास्टर्स. इट इज अ कॉमन नॉलेज that natural disasters have catastrophic effects on the place and people. The adverse impact are much more in the developing countries with a large population and high vulnerability in terms of weak infrastructure and poor support system. Disasters not only do enormous damage, cause deaths, destroy food sources, spread disease and epidemics. They create unemployment and they unsettle the entire rhythms of life of the affected community for a long time. It requires enormous physical, financial and motivational sources to bring the improvised and demoralized community back to normal, as most of the natural disasters occur suddenly or with short notice. Direct effects include damage to houses, equipment, crops, infrastructure, and loss of life. Malnutrition, environment-related disease, and migration are the indirect effects. Economic impact can be seen in the form of emergency relief cost. म्हणजेच पहा, आपत्तीचे परिणाम हे सर्वांना माहिती आहेत की नैसर्गिक आपत्तीमुळे आपत्तीच्या ठिकाणावर तेथील लोकांवर विनाशकारी परिणाम होतो. विकसनशील देशामध्ये पायाभूत सुविधा कमी असतात, सहाय्य करणाऱ्या प्रणालीही कमी असतात, लोकसंख्या जास्त असते, त्यामुळे तेथे आपत्ती येण्याची शक्यता वाढते आणि आपत्ती आल्यास त्या देशावर त्याचा फार दूरगामी गंभीर परिणाम होतो. नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात, मृत्यूचे कारण बनतात, अन्नस्रोत नष्ट करतात, रोग आणि साथी पसरवतात आणि बेरोजगारी निर्माण करतात. दीर्घ काळापर्यंत तेथील लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. खालावलेली आणि नैतिक धैर्य नष्ट झालेल्या समुदायांना मूळ पुन्हा पदावर आणण्यासाठी प्रचंड भौतिक, आर्थिक स्रोत, साधनसंपत्तीची आवश्यकता असते. त्याचबरोबर प्रेरणादायी संसाधनांची आवश्यकता असते. बहुतांश नैसर्गिक आपत्ती अचानक किंवा अल्प सूचनांसह येतात. थेट परिणामामध्ये घरे, उपकरणे, पिके, पायाभूत सुविधा म्हणजेच पूल आणि रस्ते आणि जीवितहानी यांचा समावेश होते. कुपोषण, रोग आणि स्थलांतर हे अप्रत्यक्ष परिणाम आहेत. आपत्ती सामाजिक जीवन आणि आर्थिक प्रक्रियेत व्यत्यय आणतात. नैसर्गिक आपत्ती पश्चात नुकसान व पुनर्वसन कामाच्या विकासात्मक कृती थांबवते. आपत्तीच्या पश्चात परिस्थितीमुळे विकासासाठी राखण्यात आलेली मानवी आणि आर्थिक संसाधने पुनर्वसनासाठी वर्ग करण्यात येतात. देन नेक्स्ट इज the district disaster management plan. To support, strengthen the efforts of district administration, every district has its own district disaster management plan, just DDMP, that addresses the district response to the disasters. The objective of DDMP म्हणजेच इथे पहा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन योजना म्हणजे काय? DDMP म्हणजेच डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट. मग उद्दिष्ट काय आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन योजनेची? तर
To improve preparedness at the district level through risk and vulnerability analysis of disaster and to minimize their impact in terms of human, physical and material loss. To ascertain the status of existing resources and facilities available with various agencies involved in the districts and make it an exercise in capacity building of district administration. To utilize different aspects of the disasters for development planning as a tool for location and area specific planning for development of district. As a part of this plan, control rooms are established at the collaborate and at each Tahsil office in the district, which should be kept functioning 24 hours a day. The phone numbers are informed to all departments. The superintendent of police office and public hospitals are directed to develop preparation in the case of emergency situations, and contact is mentioned with the police control room. The district control room has facilities of wireless communication, hotline, फॅक्स, ईमेल अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. म्हणजेच पहा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, तर जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची स्वतःची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन योजना आहे, जी आपत्तींना जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनेस प्रतिसाद देते. ही योजना आपत्ती आली तर जिल्ह्यांचे व्यवस्थापन त्याला कसे सामोरे जाईल यासाठी आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन योजनेची उद्दिष्टे काय आहेत, तर जिल्हा स्तरावर सज्जता, आपत्तीची जोखीम विश्लेषण आणि होणारी मानवी आणि भौतिक संसाधनांची हानी याचा प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा पातळीवर सज्जतेत सुधारणा करणे, तसेच जिल्ह्यात समाविष्ट असलेल्या विविध प्रतिनिधींना उपलब्ध असलेली विद्यमान संसाधने आणि सुविधांची स्थिती निश्चित करणे आणि जिल्हा प्रशासनाच्या लोकांची क्षमता वाढवण्यासाठी याचा नियमित सराव करणे. जिल्ह्याच्या विकासासाठी आपत्तीचे संभाव्य स्थान आणि क्षेत्रासंदर्भात विशिष्ट नियोजनासाठी साधन म्हणून विकास योजनांसाठी आपत्तीच्या विविध पैलूंचा वापर करणे. या योजनेचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले जातात, जे 24 तास कार्यरत ठेवले जातात. दूरध्वनी क्रमांकाची सर्व विभागांना माहिती दिली जाते. पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक रुग्णालयांना संकटकालीन परिस्थितीत तयारीसाठी निर्देश केले जातात आणि पोलीस नियंत्रण कक्षासह संपर्काची देखभाल केली जाते. जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये बिनतारी संदेश, हॉटलाईन, फॅक्स, ईमेल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा असते आणि ते सज्ज आणि तत्पर असतात. इथे पहा, तुम्हाला दाखवलेल्या चित्रामध्ये डिझास्टर इमर्जन्सी किट, हॅव अ डिझास्टर इमर्जन्सी किट रेडी ॲज फॉलोज. म्हणजेच पुढील प्रमाणे आपत्कालीन संच तयार करायचा आहे. यामध्ये पहा, बॅटरी किंवा सेलवर चालणारी टॉर्च, रेडिओ, अतिरिक्त बॅटरी सेल, मेणबत्त्या, लायटर म्हणजे बॅटरी ऑपरेटेड टॉर्च, रेडिओ, एक्स्ट्रा बॅटरीज, कॅन्डल, लायटर. नंतर पहा, फर्स्ट एड किट अँड मॅन्युअल म्हणजेच प्राथमिक मदत संच आणि पुस्तिका, महत्त्वाचे दस्तावेज, पासपोर्ट्स, नंतर बँकेची विमा तपशील संबंधी कागदपत्रे, वैद्यकीय चिकित्सके, घराचा करार आणि हिताची महत्त्वाची प्रमाणपत्रे, आपत्कालीन अन्न आणि पाणी, पॅक केलेले किंवा सील केलेले अन्नपदार्थ, जलरोधक पेटी ज्यात काळी पेटी, मेणबत्त्या, चाकू, ओपनर, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या गोळ्या किंवा पावडर, आवश्यक औषधे, रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड, जाड रश्शी, दोरखंड आणि मजबूत बूट. म्हणजेच पहा, इथं डिझास्टर इमर्जन्सी किटमध्ये काय काय असावे हे इथं दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो,
आपलं प्रकरण जे 5 आहे डिझास्टर्स, हे इथं आज संपत आहे. आपली 5ची प्रकरणं जी आहेत आपल्याला अभ्यासक्रमाची ती संपलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, घरी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.